डिजिटलायझेशनच्या अगोदर जेव्हा थिएटर्सला 10-15 थिएटर्सला प्रिंटनी जायची मूवी आणि आता एवढ्या वाईड रेंजमध्ये रिलीज होते 100+ थिएटर्समध्ये UFO डिजिटलच्या टेक्नॉलॉजीमुळे. हाऊ डू यू फील अबाउट? मला या मूव्हमेंटचा प्रचंड अभिमान वाटतो. एक ऐतिहासिक गोष्ट आपल्या भारतात घडली होती ती म्हणजे दादासाहेब फाळकेंनी सिनेमा सुरू केला. त्यानंतरचा दुसरा माइलस्टोन म्हणजे मला हे डिजिटलायझेशन वाटतं. कारण मला अजूनही काही कथा आठवतात ऐकलेल्या की अरे रिळं घेऊन माणसं पळायची कारण आपल्याकडे तेवढ्या प्रिंट्स नसायच्या, पैसे नसायचे प्रिंट काढायला मराठी सिनेमाला, आणि कसे आपल्या निर्मात्यांनी कष्टाचे दिवस काढलेत आणि त्यात मॅन्युअल एफर्ट खूप होता. आणि एकाच वेळेला इतक्या थिएटर्समध्ये, कारण आता लोकसंख्या वाढली आहे, पर्यायाने थिएटर्स वाढली आहेत, मल्टिप्लेक्सेस आलेत आपल्याकडे, त्यामुळे सिनेमाची कॉस्ट रिकवर होण्याचे खूप मार्ग आपल्यासमोर आलेत. अशा जमान्यामध्ये जर आपण अजूनही रिळं घेऊन पळत असतो तर आपण नक्कीच मागे पडलो असतो. तर मला स्वतःला UFOचं प्रचंड कौतुक वाटतं की अत्यंत मोक्याच्या वेळेला, अतिशय महत्त्वाच्या पॉईंटला त्यांनी हे टेक्निक भारतात इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामुळे फक्त मराठी नव्हे तर अर्थातच हिंदी आणि सर्व प्रादेशिक भाषांना त्याचा उपयोग झाला आहे. थँक्यू. पायरसीबद्दल तुम्ही काय बोलू शकता? UFOच्या टेक्नॉलॉजीच्या साध्याने तुम्ही पायरसी कंट्रोल करू शकता, फाइंड आउट करू शकता ती कॉपी UFOची आहे की नाही, त्याबद्दल तुम्हाला काय बोलावं असं वाटतं? मी स्वतः UFOच्या संजय गायकवाडांना प्रत्यक्ष भेटलेली आहे आणि त्यांच्याकडून मी हे जाणून घेतलं आहे की ते कशा प्रकारे ही पायरसी थांबवण्याचा प्रयत्न करतात. कारण पायरसीमुळे व्हायचं काय की फिल्म रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याची DVD यायची, VHS यायची, मग VCD आणि मग DVD. तर हे फिल्म आपली संपूनच जायची, त्याचं मार्केटच संपून जायचं. कारण ज्या माणसांना तिकीट घेऊन जायचा कंटाळा आहे किंवा परवडत नाही अशी माणसं पायरेटेड कॉपी बघून टाकायची. त्यामुळे एक वेगळाच धंदा जास्त भरभराटीला आला होता, ज्यामुळे निर्मात्यांचं खूप नुकसान होत होतं, डिस्ट्रीब्युटर्सचं नुकसान होत होतं. ह्याला महत्त्वाचा आळा बसला तो जेव्हा प्रिंटमध्येच बबल आणण्याचा एक फारच अफलातून प्रयोग तुमच्या टीमनी केला होता. कारण त्यामुळे ही पायरसीच थांबली. जेव्हा पायरसी थांबते तेव्हा सिनेमाचा नफा किंवा तोटा हा फेअरली बघता येतो. कुणीही आकडे फुगवून सांगत नाही, कुणी आकडे खोटे सांगू शकत नाही आणि प्रेक्षकांना कुठल्याही सिनेमाचा निर्भेळ आनंद घेता येतो. मला असं वाटतं ही एक क्रांतिकारी गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये पायरसी कमी झाली आहे. तुम्ही तुमच्या फॅन्सना काही मेसेज द्याल का? तुमच्या रिलीज होत आहे म्हणून पुणे 52 याच्यापर्यंत प्रत्येक सिनेमासाठी तुम्ही मला फार चांगलं प्रोत्साहन दिलं आहे, खूप छान उत्तेजना दिलेली आहे. माझ्या कुठल्याही प्रयोगाचं तुम्ही नेहमी कौतुक केलेलं आहे. पुणे 52 या सिनेमातून मी एक नवी भूमिका साकारते आहे. माझं नाव आहे प्राची आपटे. प्राची आपटेची काय गोष्ट आहे ती बघायला तुम्हाला नक्की आवडेल, कारण त्यात खूप सस्पेन्स आहे, त्यात खूप गोडवा आहे आणि प्राची आपटेला सिनेमाच्या शेवटी आनंद मिळतो, न्याय मिळतो की नाही हे पाहायला तुम्हाला नक्की आवडेल. तर निखिल महाजन दिग्दर्शित पुणे 52 बघायला तुम्ही नक्की या.